नमस्कार. कोकण नावच्या सिंधुरत्न या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध रत्न आहेत, या रत्नांची ओळख आम्ही आपणास करून देत असतो. आज असंच एक रत्न घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. हे आहे दशावतारी कलावंत सिद्धार्थ रामचंद्र कोजरेकर. हे आंबेरीमधील आहेत. कोजरेकर साहेब, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. मला प्रथम सांगा की तुम्ही दशावतारी कलावंत आहात. तुम्ही कधी दशावतारी कलेला सुरुवात केली, म्हणजे कधीपासून तुम्हाला दशावतारी कलेमध्ये प्रथम तुम्ही कधी आलात दशावतारी? 2013 मध्ये प्रथम दशावतारामध्ये मी पारंगत झालो. पण कसं वाटलं तुम्हाला या दशावतारीत यावं? असं दशावतार वाटलं म्हणजे मला ही आवड होती पहिल्यापासूनच, दशावतार करायची ती पहिल्यापासूनच आवड होती. पण दशावतार करता करता दुसरी आवड कॉलेज चालू होतं, त्यामुळे दशावतार करायला साध्य होत नव्हतं. तरी सुद्धा दशावतार आवड निर्माण असल्या कारणानं 2013 साली पहिल्यांदा धान वादक म्हणून दशावतार कंपनी मी आलो. म्हणजे झांजवाजक म्हणून तुम्ही प्रथम आलात. पण तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये असे दशावतारी कलावंत यायचे, नाट्य तुमच्या गावात जो दशावतारी प्रयोग व्हायचा त्यावेळेला तुमच्याकडे, त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं की या ह्याच्यात जावं असं? कारण त्यांच्याबद्दल एक आपुलकी, त्यांच्याबद्दल आवड आणि एक त्यांच्याकडे असणारी जी दशावतारातली ओढ, ती ओढ निर्माण झाल्या कारणानं मला असं मनाकडे वाटायला लागलं की आपण सुद्धा कुठेतरी दशावतार करावा. काय होतं, दशावतार केल्यानंतर किती शिकायला मिळतं, पुराणातलं किती शिकू शकतो. त्यासाठी दशावतार पुढे आवड निर्माण झाल्यानं मी पुन्हा तिकडे. तुमची घरची पार्श्वभूमी कशी आहे? म्हणजे तुमच्या घरात पूर्वी कोणी असं दशावतार वगैरे केलेला होता का? पूर्वी दशावतार कोणी केलेला नव्हता, पण माझे वडील आपले ऐतिहासिक नाटक बसवलेली जी आपली नाटकं असतात, गावागावात बसवली जातात, त्या नाटकामध्ये वडील माझी म्हणजे भूमिका करायचे. पण तो म्हणजे नाटक वेगळं, दशावतार वेगळं, तिथे एक पाठांतर करून जायला लागतं, इथे तुम्हाला डायरेक्ट जाऊन डायरेक्ट डायलॉग करायला लागतं. म्हणजे ह्या कलेशी कसे तुम्ही हे गेलात? नाही, प्रथमतः म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे त्याची आवड निर्माण असल्याकारणे मी त्यात गेलोच. पण नंतरला किंवा पाठांतर केल्याशिवाय आपण कसे बोलू शकतो किंवा आपले कसे मनोगत आपण आपले लोकांपर्यंत व्यक्त करू शकतो हे त्यावेळेला आपल्याला समजलं. म्हणून तिथे मग घुसण्यासाठी आपल्या गेलात दशावतारात. पण पहिली तुम्ही कुठची भूमिका केलात? पहिली भूमिका मी सुरुवात केली ती इंद्रापासून. इंद्र ही माझी पहिली भूमिका. इंद्र मी पहिल्यांदा केला तो. नाही, पण पहिल्या त्याच्या आधी तुम्ही भट असतो त्याच्यात, ती भूमिका 8 दशावतार म्हणजे 8 दशावतारमध्ये भटसंकोच केला सुरुवातीला. आणि भटसंकोच करता करता त्याच्यानंतर त्याच कंपनीत इंद्र म्हणून भूमिका करतो. 8 दशावतार केल्याच्यानंतर इंद्र करत होतो. म्हणजे 8 दशावतार म्हणजे काय नेमकं असतं? 8 दशावतार म्हणजे 10 अवतार: मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम. 8वा अवतार तो गोपाळ, कृष्ण, कलंकी आणि बौद्ध. यातील पहिला अवतार म्हणजे तो मत्स्य. पण ज्यावेळी संकासुराने ब्रह्मदेवाचे वेधहरण करून सप्तसागरात जाऊन तळाशी जाऊन लपला, त्याच वेळी ते ब्रह्मदेवाचे वेध पुनश्च आणून देण्यासाठी जे मत्स्य अवतार विष्णू धारण केला तो म्हणजे मत्स्य. तिथून तू 8 दशावतार सुरुवात होते. म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यात भटाची भूमिका करत होता. काय असतं भटाची भूमिका, म्हणजे नेमकं कसं असतं? भटाची भूमिका म्हणजे आपण रेग्युलर जशी आपण गणेश चतुर्थी म्हणा किंवा अन्यथा गणेश पूजन म्हणा जे आपण करतो त्यावेळेला ती पूजा केली जाते मंत्रोच्चाराने, तशी आपण पूजा करतो. म्हणजे त्यावेळेला गणपती असतो स्टेजवर? हा, गणपती असतो, पण ते असतं ते दगड म्हणजे पाषाण रूपात असतं. पाषाण रूपात नसतं ते, आपले फिरते गणपती असतात, पाषाण रूपातले गणपती असतात. त्यामुळे तिथे आपण पूजा केली जाते. म्हणजे कशी असते ती संवाद भटजीची संवाद? म्हणजे सुरुवातीला आल्याच्या नंतर मोर्या 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 असं म्हटलं जातं. आणि मोर्या मोर्या असं म्हटल्याच्या नंतर त्याचं मोर्याचं म्हणजे गणपतीचं नाम असतं, गणपती बाप्पा मोर्या असं. ते थोडक्यात करून दाखवा प्रेक्षकांसाठी, म्हणजे कसं असतं ते? म्हणजे सुरुवातीला मोर्या मोर्या आणि ओडियावरी असं म्हणतो. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणणार, नाईक म्हणणार, मोर्या मोर्या आणि ओडियावरी असं म्हणण्याचा भाव की ही आपली जनता दुःखमय भवसागरात बुडून चालली आहे, 3 तरुण जणांसाठी मार्ग आहे. तो नाईक विचारतो नंतर असा मार्ग कोणता? तर एका हाताने वाजवावी टाळी, दुसऱ्या हाताने करावं गणपती गजाननाचं नामस्मरण. तर गजाननाचं नामस्मरण मोर्या मोर्या मी वाजवताना म्हणजे आपण जे गणपती बाबा मोर्या जे म्हणतोच असत रेग्युलर मध्ये असं आपण म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग गणपतीची पूजा. नाही, त्याच्यात ती आरती पण असते, ती वेगळ्या पद्धतीने केली जाते. ती कशी केली जाते आरती? आरती म्हणजे आपण ह्या वेळेला म्हणजे इतर वेळेला म्हणतो की सो करता जो करता ही आरती म्हणतो. पण त्या वेळेला आरती म्हणताना ह्याची आवाज किलोरिया बापूस खटियाळो बापूस खटियाळो काय नाव ह्याचा काय नाही नाव ह्याचा
भाऊस खटियाळो फडफडत्या कानात एक दिसता सोडो एक दिसता सोडो अशी ती आरती प्रकारची अशी वेगळी म्हणजे ती वेगळी असते, लोकांना ती भावते खूप. हा. त्याच्यानंतर तुम्ही कुठच्या, म्हणजे आता तुम्ही म्हटलात की मी पहिला भटाची भूमिका केली, बरोबर. पण आजपर्यंत तुम्ही कुठच्या दशावतार नाट्यमंडळ आहेत त्याच्यात काम केलेलं आहे? पहिल्यांदा सुरुवातीला मी ध्यानवादक म्हणून ठरलो. अशोक भट म्हणजे माझे आजोबा, ते कुठले ते मालवणचे? नाही, मालवणचे नाही, ते राहतात सध्या कणकवलीला. बांदिवडा आहे त्यांचं गाव, मालवण मधीलच. आणि अशोक भट हे नारद परिचित ह्या पूर्ण महाराष्ट्रात, सिंधुदुर्गात अशोक भट कोणीतरी विचारलं तरी कोणी सांगू शकतं. त्या अशोक भटजींनी मला पहिल्यांदा दशावतार कंपनीत ध्यानवादक म्हणून आई भवानी दशावतार नाट्यमंडळ पाठ ह्या कंपनीत नेलं. तिथून माझी सुरुवात. त्यानंतर पहिली भूमिका, त्याच्यानंतर मी चेअरमन गोरे दशावतार नाट्यमंडळ ठरलो. बाळकृष्ण गोरे कंपनी दशावतार नाट्यमंडळमध्ये ठरलो. अशा अनेक म्हणजे बाळकृष्ण गोरे, त्याच्यानंतर आता सध्या बाळा सावंत मध्ये होतो आणि आता सध्या चेअरमन दशावतार नाट्यमंडळ चेअरमन या कंपनीत स्वतः मी आपली भूमिका पार पाडतो. म्हणजे आतापर्यंत तुमची जवळजवळ 6 दशावतारी मंडळात तुम्ही काम केलेलं आहे आणि आतापर्यंत जवळजवळ 2012 पासून तुम्ही या ह्याच्यात आहात. मग तुमची आजपर्यंतची गाजलेली भूमिका किंवा तुम्हाला कुठची भूमिका करावीशी वाटते? माझी गाजलेली भूमिका अशी म्हणायला गेला तर मी नारद ही भूमिका मला खूप म्हणजे आवडते. म्हणजे गायन करायला पहिल्यापासून आवडत असल्या कारणानं, कारण भजन सम्राट सुद्धा भजनामध्ये मला याची सवय असल्या कारणानं गायन हे मला विषय पहिल्यापासून आवडतो. आणि लहानपणापासून गायन विषय मध्ये घरात सुद्धा गायनाचा विषय असतो. म्हणजे नाट्यसंगीत म्हणा किंवा असं आमच्या घरात ऐकलं जातं. म्हणून गायन मला विषय असल्या कारण मला नारद ही भूमिका अप्रतिम आवडते, म्हणजे करायला बरी वाटते. पण ती काय वेगळं काय असतं त्याच्यात पैलू, म्हणजे कसं असतं नारद जेव्हा स्टेजवर येतो कसा सुरू होतो त्याचा प्रवास? नारदाचा सुरुवात होतो म्हणजे पहिल्यांदा पडद्याच्या मागून आपण नारायण असं म्हणतो. त्यानंतर नारदाचं गाणं एखादं म्हटलं जातं आणि तिथून मग सुरुवात होते. पुढील मग प्रवास जो काही तिथे ज्याचा कोणाचा रोल असेल किंवा त्याची कोणाची भूमिका असेल त्या भूमिकेला अनुसरून जे काही आपले हे मांडले जातात, तिथे मुद्दे जे मांडले जातात. पण नारदाचं म्हणजे गाणं हे महत्वाचं म्हटलं तुम्ही, असं एखादं गाणं तुम्ही म्हणून दाखवू शकता का? दाखवू शकतो. विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा, चातुणी तुझी अगाध कमल नयन श्रीधरा, कमल नयन श्रीधरा श्रीधरा श्रीधरा. विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा, विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा, विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. सुंदर. म्हणजे ते गाणं हे नारदाचं महत्वाचं हे असतं. त्याचा एक चिपळीचा पण प्रकार असतो, म्हणजे चिपळी ती कशी पकडायला लागते? चिपळी पकडायला लागते म्हणजे पहिले आपण आपलं जे मधलं बोट असतं त्या मधल्या बोटात एक चिपळी पकडायची आणि दुसरी एक चिपळी आपल्या अंगठ्यात पकडायची, अशी धरून ती वाजवायची. खळखळ असा चिडचिड असा आवाज, म्हणजे तर असा आवाज येतो. जशा प्रकारे आपण टाळ वाजवतो, रूपावलीमध्ये आपण जसा टाळ वाजवतो, म्हणजे जशा तबल जे वाजवतात तसा सुरानुसार आपण ताल वाजवतो, तसेच ती चिपळी वाजवायची. त्या सुरानुसार आपण चिपळी, म्हणजे जसे मृदुंग म्हणे, ध्यानवादक म्हणा किंवा पेटी मास्तर आपले असतात ते म्हणा, जसे ते हार्मोनियमवाले असतात, जसे हे वाजवतात, आपलं जे काही साहित्य असतं ते वाजवतात, आपल्याला ताल देतात, तशा प्रकारे आपण चिपळीचा ताल धरायचा असतो. पण त्याचं काही प्रशिक्षण किंवा काय असं घ्यायला लागतं की ते अनुभवानेच येतं? अनुभवानेच येते. प्रशिक्षण तुम्हाला आता कुठच्या प्रकारची चिपळी वाजवता येते? प्रकाराच्या चिपळीतले काहीच नाही, म्हणजे दोन चिपळे असतात आपल्या रेग्युलरच्या. काही चिपळ्यामध्ये सरळ अशी म्हणजे एकच चिपळी अशी असते ती वाजवतात, पण तशी नाही, तशी करायची आम्हाला गरज नाही. आम्हाला 2 चिपळ्या एकच चिपळी आम्हाला जमवू शकत नाही. पण तुम्ही आता जसं म्हटलं नारद, त्याच्याप्रमाणे इतर सुद्धा भूमिका केल्या आहेत, त्या कुठच्या भूमिका केल्या आणि कुठच्या नाटकात केल्या? राम भक्त जामवंत ह्या खेळात मी पहिल्यांदा सुरुवातीला नाटक करत होतो. त्याच्यानंतर भीमाशंकर मध्ये शंकर केला, उग्रदंत उग्रासूर मध्ये विष्णू केला. त्यानंतर एक प्रेमासाठी विसरली रक्ताची नाती ह्याच्यात मी भूत करायचो. आणि भूत तसं माझ्या अप्रतिम आवडतं होतं, म्हणजे एकतर भूताच्या याचा माझा पोशाख असल्या कारणाने भूत एक आवडतच माझं, म्हणजे ती स्वयं माझी भूमिका आवडत होती. त्याच्यानंतर नागिनीमध्ये नाग करत होतो, ती एक माझी भूमिका आवडती होती, मग ती मला अप्रतिम वाटते. करताना भूमिका बरी वाटायची. विष्णू करत होतो, ती अप्रतिम मला भूमिका, म्हणजे एकदम काही ज्या भूमिका होत्या त्या मला खूप आवडत्या. गोकुळचा चोरमध्ये क्रोधासूर, गोकुळचा चोरमध्ये धेनुकासूर, अशा प्रकारची भूमिका करत होतो.
पण तुम्ही आता म्हटलात की मला भूत आवडायचं, भूताचे काहीतरी वेगळे आवाज काढायला येत असतील ना तुम्हाला, काढून दाखवा ना. असा जो आवाज असतो आपल्या भूताचा वेगळं, माईक आपल्या ज्या समोर ज्यावेळी असतात म्हणजे स्टेजवर म्हणा, त्यावेळेला तो आवाज म्हणजे लोकांपर्यंत जाताना ऐकायला बरं आणखी भीतीदायक वाटतो असं. भीतीदायक वाटतो. आणि काय काय वेळेला अशी जर समजा आता काय काय वेळेला आम्ही आमच्या समोर लाईट जी असते ती घालवतो आणि फक्त लाईट आम्ही फिक्सिंग जर नाटक असलं काय ती लाईट फक्त त्याच्यावर भूतावर मारली होते. काय लोक असणारे बघणारे सुद्धा भियातात, असं सुद्धा एक प्रकार आहे. म्हणजे तुम्ही भूत केलात, नारद केलात, विष्णू केलात, काय त्याच्यातली कुठची भूमिका तुम्हाला तुमच्या लक्षात राहिली? एखादी भूमिका म्हणजे एखादी भूमिका अशी लक्षात राहिली तर भूताची भूमिका करताना किंवा नारद करताना. म्हणजे तुम्हाला दाद दिली लोकांनी? हा, लोकांनी दाद दिली. भूताच्या भूमिकेला तर मला भरपूर दाद दिली, नारदाच्या भूमिकेला भरपूर मला दाद दिली. आणि नाग नागिन ज्यावेळेला आम्ही खेळ करू त्यावेळेला नाग हा माझा प्रतिबिंब घातलेला आहे. म्हणजे त्या नाग नागिनीचं जे प्रेम होतं, त्या प्रेमाचं गाणं जे होतं ते गाणं म्हणून आम्ही ते प्रेम व्यक्त करायचं. ते नाचण्याची जी काही हे होती ती आम्ही जरा बसवलेली होती, म्हणजे आमच्यात बसवलेली होती पेटी मास्तर आम्ही सगळे. ती एक पुरुषाने स्त्री भूमिका केलेली होती, पुरुष आणि स्त्री भूमिका केलेली होती. नाग नागिनीचं प्रेम दाखवायचं होतं ते. कसं त्याला काय गाणं होतं नेमकं, कसं ते गाणं आता एवढं काही लक्षात नाही, कारण त्याच्यातलं कालिया मर्दन हा महत्वाचा एक विषय तुम्ही केलेला. कालिया मर्दन मध्ये कालियाची भूमिका तुम्ही केलेली होती, बरोबर ना? ती काय कशी भूमिका होती ती? काय कालिया म्हणजे तो सुद्धा कसा पटकन असं आठवत नाही, कारण रेग्युलर मधल्या कालिया मर्दन आम्ही नाटक करत असल्या कारण तशी एवढी भूमिका पटकन असते तेव्हा तर त्यावेळेला बरोबर आठवत. पण आताचा दशावतार आणि पूर्वीचा दशावतार याच्यात फरक काय? म्हणजे आता ट्रिक सीन्स आले वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे पूर्वी तसं एवढा हे नव्हते, तुम्ही म्हणजे एखाद्या गावात जाऊन करत होता, त्याच्यातल्या आताचा काय फरक? पूर्वी कसं होतं, साधन नव्हतं. म्हणजे जरी ट्रिक सीन जरी नाटक काय झालं तर पूर्वी साधन आपल्याकडे उपलब्ध नसल्या कारणानं आता ते उपलब्ध आहे. तेव्हा पूर्वीचा आणि आताचा ह्यामध्ये खूप फरक पडलाय. आता पूर्वीचे कलाकार होते ते डोक्यावर ओझं घेऊन नाटक संपल्याच्या नंतर जात होते. आता ती जागा गाडी निघते. आता प्रत्येक कंपनीच्या गाडी जातात, काही जण आपापली गाडी घेऊन सरळ जातात आणि मी नंतर येतो असं सांगून पाठवून सह येतात, असं म्हणणारे आहेत. मग त्यामुळे त्याचा आणि ह्याच्यात आता खूप फरक पडलाय. पण असं एखादं प्रसंग असतात, कारण दशावताराची संहिता त्याच्यात लिहिलेलं काही नसतं, असं कधीतरी गेलो स्टेजवर विसरलो असे काय प्रकार? नाही, असे विसरलेले प्रकार भरपूर आहेत. पण त्यावेळेला कसं होतात, काय कशी म्हणजे प्रकार जरी आम्ही विसरलो तरी समोरचा जो माझ्यावर भूमिका करणारा असतो तो कुठे ना कुठे आपलं बोलणं हे करून स्टॉप, म्हणजे आपण जर चुकल्याच्या नंतर कुठेतरी कावरे बावरे झाल्या होतं वाटतं ना, त्यामुळे तो साबड आपलं भाषण चालू करतो. असा एखादा प्रसंग काय सांगू शकाल तुम्ही? असा प्रसंग म्हणजे आता सध्या आम्ही दीपदुजा औषध नाटक करत होतो, त्यात इंद्राला असं माझ्या भूमिकेला मी चुकलो काहीतरी, तर समोरच्यानं असा बोलून गेला चल असू दे पुढे लढायला घातली, म्हणजे तिने लढायला घेतली. झालं ह्याला पुढे तर लक्षात येत नाही, चला आपण लढाई घेऊया असं करून गेला. पण कधीतरी अडचणीत आणण्याचा पण प्रसंग कधीतरी अजूनपर्यंत माझ्या बाबतीत तरी अडचणीत असा बाबा कुठला व्यक्तीने बाबा अजूनपर्यंत कुठच्या भूमिकेच्या वेळेला अडचणीत कधी झालेलं नाही. तो प्रसंग म्हणजे एखाद्याला सांभाळूनच घेतलं आणि माझ्याबरोबर जे दशावतारी कलाकार मिळाले ते सांभाळूनच कसे घेणारे मिळाले. आतापर्यंत तुमचा प्रवास झालाय, या प्रवासातला काय सांगाल? कसा म्हणजे जवळजवळ एक 15 वर्ष तुम्ही या ह्याच्यात आहात कलेत, काय सांगाल कसा प्रवास झालाय? म्हणजे तुम्ही आजपर्यंत समाधानी आहात का तुमच्या एकूणच ह्या दशावतारीच्या जे आज तुमच्या भूमिका झाल्यात त्याच्यावर? नाही, मी एक प्रवृत्त असल्या कारणात तो एक तिकडे प्रवृत्तीचं माझं काम आणि हे दशावतार हे करून दोन्ही करून मी जे काय माझं सुखी हे ते सुखी जीवन झालेलं आहे, सुंदर बरं वाटतं प्रवास करताना. पण आता जे आणखी कोण येऊ इच्छितात तरुण त्यांना काय सांगाल, कशा पद्धतीने आलं पाहिजे? म्हणजे पूर्णतः अभ्यास करून आता यायला हवंय, कारण प्रत्येक ठिकाणी संयुक्त नाटकांचे म्हणा त्या संयुक्त नाटकात सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपलं जे काही घडतंय त्यामुळे प्रत्येकाला पुराण हा विषय पहिल्यांदा व्हायला हवा आणि प्रत्येकानं गुरु हा पहिल्यांदा घ्यायला हवा. गुरु नसेल तर काही उपयोगाचं नाही. विद्या विनय न शोभते, विद्या तर आपल्याजवळ नसेल तर काय शोभून दिसूच शकत नाही. त्यामुळे गुरु हा पहिल्यांदा हवा. गुरु द्यावे घ्याल, देव आपलं पुस्तक ज्ञान आहे ते वाचाल, पुराण वाचाल. जे वाचन जास्ती ज्याच्याकडे आहे त्याच्या ज्याला वाचनाची आवड भरपूर आहे तो अवश्य तिथे येऊ शकतो, भूमिका करू शकतो. पण आणि पुन्हा स्टेजवर आल्याच्या नंतर भूमिका करते वेळी घाबरटपणा असता कामा नये. म्हणजे समोरची इथे जेव्हा एवढी मंडळी बघितल्यानंतर काही जणांना
बोलता येत बरं. नाही, तो असा होता का म्हणे, असं सांगलं. पण एकूणच जर बघितलं दशावतारामध्ये तुम्ही आता गेली 15 वर्ष काम करताय, काय सांगाल? तुम्ही मगाशी म्हटलात की तुमची नारदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मग नारदाच्या भूमिकेसाठी तुम्हाला काय वेशभूषा करायला लागते? म्हणजे केस वाढवायला लागत असतील किंवा काय करायला केस लागतं, आणि त्याची सुरुवात कधीपासून करता? केस वाढवावे लागतात. पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही रंगकाम केल्याच्या नंतर रंगकाम करतो. रंगकाम केल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही हाताचे जे नाही, तसं नाही म्हणत मी, वर्षभर तुम्हाला केस वाढवायला लागत असतील ना, तुमच्या केसाची भूमिका तुम्हाला. केस वाढवावे लागतात. आता काही जणांचे केस असते पटकन, म्हणजे असे काहीतरी कुठलं तरी तेल घातल्यानंतर पटकन केस वाढतात. आता औषध उपचार तशा केसावर भरपूर आलेले. तर काही जण केस पटकन वाढतात, काही जणांना वर्ष सुद्धा लागतं, काही जणांना 6 महिने सुद्धा लागतात. आणि केस वाढल्याच्या नंतर मग काही फरक पडत नाही. पण नारद म्हटल्यानंतर तो कळीचा नारद म्हटला जातो. मग तुम्हाला कशी ती भूमिका वठवायला लागते? कारण ते थोडंसं कसं अवघड काम असतं. बरोबर. कळी लावण्याचंच काम करायला लागतं स्टेजवर. काय असतं ते, कसं प्रकार असतो? एखाद्या आता जर आपण पाताल भुवनातला राजा असेल, पाताल घेतो, त्याला ते देवतांबद्दल जर सांगायचं असेल तर त्याला उलट सुलट सांगायचं, बाबा देवता अशात आहेत, देवता तशात आहेत, तू मग तुझे पूर्वज असे आढळत होते, देवताने तुझ्या पूर्वजांचा कपटाने घात केला, मग असं त्याला सांगावं लागतं. मग तो चिडतो आणि मग जातो असं. मग अशी नारद करणारी जे कोण आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात, त्याच्यात तुम्ही काय समाधानीत का तुमच्या भूमिकेवर? मी माझ्या भूमिकेवर समाधानीच आहे, कारण मी इतरांचं बघूनच नारद हा शिकलो. पहिल्यांदा नाव घ्यायचं झालेलं तर पंढरीनाथ डाटकर, दत्तप्रसाद शेणे आणि विठ्ठल गावकर हे म्हणजे मला आवडतात नारद या भूमिकेसाठी. आणि मी त्यांनाच गुरु हे मानलं, म्हणजे नारदाच्या भूमिकेसाठी म्हणून त्यांना गुरु मी मानतो. पण एकूणच सगळ्या तुमच्या ह्याच्यातले गुरु कोण दशावतारी कलेत? दशावतारातल्या कलेतील गुरु झाले तर तसे आधी पहिल्यांदा सांगायचं म्हणजे आपले आई वडील हे आपले पहिला गुरु असतो, बरोबर. त्यामुळे पहिले माझे आई वडील हे गुरु. आई वडिलांनी जर साथ मला दिली नसती तर आज मी दशावतार करू शकलो नसतो. आणि त्याच्यानंतर दुसरा गुरु मला लागले ते माझे आजोबा, म्हणजे अशोक भट. ज्यांनी नारदाची भूमिका आतापर्यंत केली, उत्कृष्ट केली, ते अशोक भट. त्यांनी मला दुसरा गुरु. त्याच्यानंतर चंदू खोतबुवा, त्याच्यानंतर प्रवीण गावकर, बाळा सावंत, नितीन फडके, पवन वालारकर, त्याचप्रमाणे सुधीर कलिंगण, अशा प्रकारचे भूषण चव्हाण, त्याचप्रमाणे संतोष सामंत, दत्तप्रसाद शेणे, नितीन आशियेकर, अशा प्रकारचे कलाकार म्हणाले, काका मिस्त्री. आतापर्यंत तुम्ही किती असे प्रयोग केलेले आहेत आणि कुठे कुठे केलेत प्रयोग? म्हणजे तुमचे काही म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा प्रयोग झालेले असेल, मग कुठे झालेत, किती झालेत? आता आमचे प्रयोग जास्ती करून मुंबईला, दिवाळीच्या वेळेला मुंबईला होतात. आणि त्याच वेळेला मध्यंतरी आदल्या वर्षी आम्ही गुप्पी या शहरात बाळासावंत अशा कंपनीतून गेलेलो होतो. गुप्पी म्हणजे केरळच्या बाजूला, ते कर्नाटक त्या साईडला, त्या बाजूला. तिकडे आम्ही गुप्पी या शहरात गेलो होतो, म्हणजे कर्नाटक मधून 100 किलोमीटर पुढे गुप्पी त्या ठिकाणी आम्ही अंगारिका हा खेळ सादर केला. अर्ध्या तासात खेळ सादर केला. त्याच्यात अंगारिका हा खेळ सादर आम्ही केला. पण तो तिकडे कोणी असं नेलेला प्रयोग? कोल्हापूरच्या वतीने, कोल्हापूर संस्थेच्या वतीने तो तिकडे नेण्यात आला. आतापर्यंत तुम्ही किती प्रयोग केले असतील असे साधारण आता मी प्रयोग माझे म्हणा गेले तर 500-600च्या बाहेर गेले असतील, 1000च्या आसपास गेले असतील. म्हणजे आतापर्यंतचा प्रवास बघून तितके झाले असतील. मग तुमचे तुम्ही जी मंडळात काम करता तिथे वार्षिक सुद्धा असतात. वार्षिक सोडून कसे दशावतार होतात ते? वार्षिक सोडून म्हणजे वार्षिक असतात ती आपली जत्रा धंदा, म्हणजे तुळशीच्या दिवशी वार्षिक सुरुवात होते. आणि जोपर्यंत आपली देवसेवा होत नाही, म्हणजे एखाद्या कंपनीची देवसेवा, म्हणजे जी कंपनी ज्या ठिकाणची आहे तिथे जाऊन त्या देवाची जी सेवा करत नाही तोपर्यंत तुमचं वार्षिक पूर्ण होणार नाही. तोपर्यंत भट संकासुर आपला जो काही 8 नक्षत्र असतो पहिला दाखवावाच लागतो. आणि ज्या वेळेला तुळशीपासून आपली देवसेवा, तोपर्यंत आपली जत्रा हा धंदा चालतो. त्यानंतर नाटक हे चालू होतं. आतापर्यंत तुम्ही म्हटलं जवळजवळ 1000 प्रयोग केला. तुम्हाला काय वाटतं की ही एक भूमिका मला करायची आहे, अजून ती तुम्हाला करायला मिळाली नाही, अशी कुठली भूमिका असेल? आता अशी पण भूमिका असेल तर कृष्ण अजूनपर्यंत कधीच केला नाही. म्हणजे विष्णू केला पण कृष्ण अजूनपर्यंत कधी केला नाही. तो सुद्धा गोकुळचा चोरमधील जो असणारा कृष्ण किंवा कालिया मर्दमध्ये असणारा कृष्ण हा अजूनपर्यंत केला नाही. तसाच दाम्या, कालिया मर्दमध्ये कॉमेडी दाम्या जो असतो तो नाही. गोकुळचा चोरमधल्यामध्ये पेंद्या हा अजून करायला मिळाला नाही, तो करायला मिळेल, चांगलं वाटतं. पण एकूणच जर बघितलं तर दशावतारी जी पात्र असते त्यातले अवघड कुठची भूमिका असते एकदम सगळ्यात करणं भूमिका अवघड असेल तर ती म्हणजे देवलोकातील जे असतात ते अवघड भूमिका करण्यासाठी.
आणि पाताळ गुणातले. नारद हा सुद्धा तसा अवघड. मग त्याला पुराणातली थोडीफार तरी माहिती हवी. जर त्याला माहिती नसेल तर समोरचा काय बोलू शकत नाही. तो जर नारद चुकला तर समोरचा चुकला असं सुद्धा काय केलं. म्हणजे अवघड म्हणजे त्याला सगळं पौराणिक सगळं माहिती असायला पाहिजे, तरच म्हणजे त्या दृष्टीने अवघड. बाकी करणं हे नाही, फक्त त्याला माहिती असायला लागतं की कुठे आपण काय डायलॉग बोलायचे, काय बोलायचे अशा दृष्टीने. आणि काय सांगाल की ती जी भूमिका म्हटलं कृष्णाची, ती भूमिका करता तुम्हाला पुढे करायला मिळेल, ते कशा पद्धतीने करू शकाल, ती लोकांना कशी घेऊन ठेवू शकाल? जसे लोक करतात तशी भूमिका करण्याचा प्रयत्न करेन. होईलच तेवढी असं नाही. आता आमच्यात कृष्ण होऊन गेले म्हणजे सुधीर कलिंगड, त्याच्यानंतर बाळासावंत यांचा पुराणाच्या बाबतीत म्हणायचा गेला तर असेल तर सुधीर कलिंगड यांचा कृष्ण जबरदस्त. आणि गोकुळचा चोर आणि कालियामर्दन यातला कृष्ण बघायचा असेल तर बाळासावंत यांचा कृष्ण. तो जर कृष्ण करायला मिळेल तर बरोबर. आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कलाकार आहेत त्यातलं तुम्हाला एखाद्याची खूप आवडते, तो म्हणजे त्याला तोडच नाही असं कोण सांगू शकाल की जिल्ह्यात आहे? असं जिल्ह्यासाठी सुधीर कलिंगड, ज्यांनी ठाणे महापौर पुरस्कार आताच सध्या जाहीर झाला त्यांना आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, ते सुधीर कलिंगड. त्याच्यानंतर बाळासावंत, त्याच्यानंतर शांती कलिंगड, पप्पू नांदोसकर, दत्तप्रसाद सने, नितीन आसेकर, ह्या भूमिका मला अप्रतिम आवडत नाही. त्यांच्या भूमिका मला अप्रतिम आवडतात. आता सगळ्यात महत्वाचं एक म्हणजे दशावतारात एक महत्वाचं असतं की स्त्रीची भूमिका पुरुष करत असतो. तुम्हाला कधी योग आला का सगळं? स्त्रीची भूमिका अजूनपर्यंत तरी करीत नाही. म्हणजे त्याला आवाजही लागतो, त्यामुळे तुमची करण्याची इच्छाही नाही. पण स्त्रीच्या भूमिका करायच्या म्हटलं तर त्याच्यातील आवडीचे म्हटलं तर कलाकार माझ्याकडे भरपूर आहेत. म्हणजे खूप मला आवडतात. म्हणायचं नीलकंठ सावंत, सुधीर चांडेल. सुधीर चांडेल हे चेडवणकर कंपनी माझ्या समोर आता असणार आहेत. चेडवण कंपनीमध्ये सुधीर चांडेल. त्याच्यानंतर बाळा कलिंगड, हे मला म्हणजे भरपूर मला आवडते. शेवटी एक प्रेक्षकांसाठी तुम्ही एखादं गाणं, आणखी एखादं वेगळं गाणं नारदाचं म्हणून दाखवा. नारदाचं वेगळं असं गाणं म्हणजे नमन तुला गणराया, आधी नमन तुला गणराया, आधी नमन तुला गणराया, आधी नमन तुला गणराया, आधी नमन तुला गणराया. रुमझुम चाल चाले लप लप सोंडाळे, खेळत होतो रंगणी, आधी खेळत येई रंगणी, आधी नमन तुला गणराया, आधी नमन तुला गणराया, आधी नमन तुला गणराया. नक्कीच धन्यवाद. तुम्ही या दिलखुलास आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. तर नक्कीच आम्ही तुम्हाला सिद्धार्थ कोजरेकर या कलावंताची ओळख करून दिली. आपण पाहिलं नारदाची त्याची भूमिका असते ती अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या भूमिकेला नक्कीच सिंधुदुर्गवासियांची दाद मिळत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेच आणखी कलावंत आहेत किंवा उद्योग रत्न आहेत, यांची ओळख आम्ही या माध्यमातून आपणास घडवून आणत असतो. आज आपण सिंधुरत्नमध्ये सिद्धार्थ कोजरेकर या कलाकाराची एकूणच आपण वाटचाल बघितली. अशाच प्रकारच्या एकूणच सिंधू रत्नांच्या भूमिका आहेत किंवा कलाकारांची वेगवेगळी रत्न आहेत, ती आम्ही तुमच्यासमोर आणत राहणार आहोत. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त कोकण नाऊ चॅनल, आपल्या हक्काचं.